जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम व्हायरल रील्स एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रिसेट आणि शिकीपिट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तो तुम्हाला मित्रांनो रेक्टँगल आणि इथं PNG आणि एक तुम्हाला इथं व्हिडिओ ॲड करून दिलेले आहेत. ते सर्व काही इथनं हाईड आहे ते आपल्याला एक इथनं अनहाईड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट मित्रांनो आपल्याला 3.14 सेकंदपर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथनं स्टार्टला की द्यायची आहे आणि थोडंसं मित्रांनो पुढे जाऊन एक आपल्याला इथं की द्यायची आहे. करेक्ट मित्रांनो, मी इथं 20 सेकंदापाशी की देतो. स्टार्टची जी की आहे ती आपल्याला इथनं 1400 करायची आहे. तर बघू शकता मी इथं 1400 केली आहे. 1410 नाही तर 1405 करायचे आहे. तर मी इथनं 1410 करतो. 1410 केल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला इथनं एकदा बॅक यायचं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं अशा प्रकारे इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. रेक्टँगल वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं मित्रांनो. इथनं सर्व काही इथनं इफेक्ट हाईड आहेत. ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथनं मी इफेक्ट अनहाईड केलेले आहेत आणि आपण इथं प्रॉपर असा फोटो देखील इथनं सेट केले. तर बघू शकता मित्रांनो, आपण इथं फोटो ॲड केलेला आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी एक तुम्हाला इथं व्हिडिओ ॲड करून दिलेला आहे. त्या व्हिडिओला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथनं म्यूट करा. तर बघू शकता मी इथं म्यूट केलेलं आहे. म्यूट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. 2 नंबरच्या इथनं रेक्टँगल डायरेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 3.14 सेकंदापाशी यायचं आहे आणि इथनं पेस्ट लेअर करायचं आहे. तर बघू शकता मी इथं पेस्ट लेअर केलेलं आहे रेक्टँगलला. तर बघू शकता पेस्ट लेअर केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो, आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेजोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.